सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नर्सरी व्यवसाय जोमात। कोल्हापूर चंदगड तालुक्यासह राज्यात आंबा काजू कलमांना मोठी मागणी। स्थानिक व्यावसायिकाला आर्थिक उत्पादनात भरभराट। वाशिममध्ये वनोजा येथील संत्रा बागांना स्पेन आणि पोर्तुगालमधील परदेशी पाहुण्यांची भेट। संत्रा शेती व्यवस्थापन पद्धती आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन। वाशिमच्या मालेगाव तालुक्यासह कुत्तरडोह येथे शेतातील विद्युत तारा झुकलेल्या अवस्थेत। तारांमुळे शेतकऱ्यांना शेतीत अनेक समस्या। तक्रार करून देखील महावितरणाच्या वतीने दुर्लक्ष। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र किसान सभा आक्रमक। किसान सभेचा पाटणबोरी नायब तहसीलदार कार्यालयावर मोर्चा। परभणीमध्ये पीक कापणी प्रयोगामध्ये आयसीआयसीआय लोबार्ड कंपनीने केलेल्या बनवाबनवी अमान्य। पात्र शेतकऱ्यांना पीक विमा द्यावेच लागेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे कृषी आयुक्तांना आदेश। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये 30,000 हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी। खरीप हंगाम 2025 साठी पीक पेरणीचं कृषी विभागाच्या वतीनं नियोजन पूर्ण। बुलढाण्यामध्ये पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणं वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करण्याचं आवाहन। योजनेच्या अंतर्गत तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन आणि तीळ या पिकांसाठी अर्ज करता येणार। जालन्यामध्ये 2 एकरावरील मोसंबी बागेवर शेतकऱ्याने फिरवला जेसीबी। उत्पादन खर्च निघत नसल्यानं 400 मोसंबीची झाडं शेतकऱ्याकडून जमीन दोस्त। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मक्याच्या पेरणीमध्ये वाढ। 30,000 हेक्टरवरील मक्याची पेरणी यंदा 70,000 हेक्टरवर। मका बियाणाची जास्तीत जास्त नोंद झाली असल्याची जिल्हा कृषी विभागाची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी योजनेतील पैसे रखडले। पैसे न मिळाल्यानं खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणं खत खरेदीची समस्या। या समस्येची दखल घेत लाभाच्या योजनेचे पैसे तात्काळ देण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातून राज्यव्यापी कर्जमुक्ती अभियानाला सुरुवात। अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी। अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मेहकर धरणातून सोडलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतासह घरात साचलं। पाणी कमी दाबानं सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या सिल्लोड शहरासह तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। तरुणीचा लग्नाला नकार। मुलीला चाकूचे वार करत केला तिचा खून। कोल्हापूरमधील धक्कादायक घटना। पोलिसांकडून अधिकचा शोध। अजिंठा लेणीमध्ये मधमाशांचा हैदोस। पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी। पुरातत्व विभागाच्या वतीने सूचना। लातूरमध्ये चोरांचा सुळसुळाट। दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलिसांकडून 8 दुचाकी जप्त। भंडाऱ्याच्या सालेवर्डी शिवारामध्ये दारू हातभट्टीवर कारवाई। 1,17,000चा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। जालन्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। फरशीवर गादी टाकत रुग्णांवर सलाईनद्वारे उपचार घेण्याची वेळ। रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः खेळ। सोलापूरमधील क्रोमा शोरूममधून चोरी करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेनं केली अटक। आरोपीकडून गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले 36,33,000 रुपयांचे 67 मोबाईल करण्यात आले जप्त। पुण्यातील खेड तालुक्यामध्ये मुलीची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या वडिलांवर कोयता नवार। हल्ल्यामध्ये वडिलांचा मृत्यू। पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये पोटच्या मुलीवर पोलीस पित्याचा अत्याचार। 24 वर्षीय तरुणीची राजापेठ पोलिसांमध्ये तक्रार। पोलीस पित्याच्या विरोधात बलात्कार, विनयभंग, पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्यामध्ये राजकीय पक्षाच्या महिलेचा विनयभंग। नराधमाकडून व्हॉट्सअॅपवर मेसेज करत महिलेचा विनयभंग। नराधमाच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 वर्षीय चिमुकल्याचा खड्ड्यामध्ये पडून मृत्यू। दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ। अकोल्यामध्ये शेजाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी कुटुंबीय मुलीचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यामध्ये। शेजाऱ्यासोबत वाद सुरू असताना अपघातामध्ये मुलीचा मृत्यू। या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये 2 गटात प्राणघातक हल्ला। या प्रकरणी अटकेत असलेल्या 18 आरोपींना घटनास्थळावरून पायी नेण्यासाठी पोलिसांनी फिरवलं तर घटनाक्रम व्हिडिओमध्ये चित्रित। अंबरनाथमध्ये भर रस्त्यामध्ये 2 चोरट्यांकडून सिलेंडरच्या टेम्पोतून गॅस सिलेंडरची चोरी। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पोलिसांकडून गुन्हा दाखल। बीडमध्ये क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रासह दगडांनी मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।
कराड शहरामध्ये गावगुंडांचा धुमाकूळ, शहरासह ग्रामीण भागात तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. जालन्यामध्ये एमपीडीए कायद्यातील फरार आरोपी अटक, शिवार परिसरामध्ये नामदेव धांडेला गुन्हे शोध पथकानं ठोकल्या बेड्या. नाशिक जिल्ह्यातील 7 मंदिरांमध्ये चोरी करणारा अभियंता गुन्हेगारांची टोळी जेरबंद, टोळीकडून 66 किलो वजनाच्या तांब्या पितळाच्या वस्तू आणि 1238 ग्रॅम चांदी जप्त. जालन्यातील बाजी उमरत ते रात्रीच्या वेळी शिवारातील बैलजोडीची चोरी या प्रकरणी मोसपुरी पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये सोनसाखळी चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपीकडनं 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये दुचाकी चोरणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 14 दुचाकी जप्त, गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 86 गोवंशांची सुटका, कारवाईत 20 लाख रुपये किमतीचे गोवंश ताब्यात, आरोपींवर गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये पोलीस असल्याचं सांगत व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक, आरोपीकडून सुमारे 75,000चा मुद्देमाल जप्त. संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये नांदेडमधील सराफा बाजारामध्ये सोनं ठेवल्याची माहिती समोर, तर छत्रपती संभाजीनगर क्राईम ब्रँचच्या वतीनं झाडाझडती सुरू, पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना घेतलं ताब्यात. लातूर जहिराबाद मार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, अपघातामध्ये दुचाकीचं मोठं नुकसान. पुण्यातील 25 वर्षीय आयटी अभियंत्यानं 21व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, कारण अद्यापही अस्पष्ट. हिंजवडी पोलिसांच्या वतीनं या घटनेचा अधिकचा तपास सुरू. पुणे सातारा मार्गावर डंपरचा अपघात, भरधाव वेगात असलेला डंपर पलटी, सुदैवानं जीवितहानी नाही. कल्याणच्या रिंग रोड परिसरामध्ये भीषण अपघात, नियंत्रण सुटलेल्या डंपरची 4 ते 5 गाड्यांना धडक, गाड्यांचं मोठं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही. वाशिममध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, दुर्घटनेमध्ये पुरुषाची प्रकृती चिंताजनक असून महिला गंभीर जखमी, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकची टक्कर, दोन्ही ट्रकनं घेतला पेट, अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत. सातारामध्ये पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भुईंज ते कार पलटी अपघात, सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पाले जवळ पुलावर ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात, अपघातामध्ये 4 जण जखमी, जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिकमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या कारचा भीषण अपघात, दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ बाव मार्गावर एसटी बसची दुचाकीला धडक, तर अपघातामध्ये महिला गंभीर जखमी, अन्य 2 दुचाकीस्वार किरकोळ जखमी. एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं घडला अपघात. सोलापूर पुणे महामार्गावर आढेगाव शिवारामध्ये प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स पलटी, पुणे आणि मराठवाड्यातील 30 प्रवासी जखमी, तर 20 जणांची प्रकृती गंभीर. इलॉन मस्क यांचे वडील एरॉन मस्क यांनी अयोध्येमध्ये घेतलं रामलल्लाचं दर्शन. टेक क्षेत्रातील मायक्रोसॉफ्टकडून नोकर कपातीची नवी फेरी सुरू, मायक्रोसॉफ्टकडून 6,000 नोकर कपातीची घोषणा. किम जोंग उनचा कारनामा उघड, उत्तर कोरियातील सरकार दर 5 मिनिटांनी नागरिकांच्या फोनचा स्क्रीनशॉट घेणार असल्याची धक्कादायक माहिती समोर. जर्मनीतील कोलोनमध्ये सापडले दुसऱ्या महायुद्धातील 3 मोठे बॉम्ब, 20,000 नागरिकांचे स्थलांतर, संपूर्ण शहर केलं रिकामं. फ्रान्समध्ये धूम्रपान केल्यास 13,000चा दंड, फ्रान्समध्ये नियमांची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू होणार, मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फ्रान्स सरकारचा मोठा निर्णय. टेस्ला अमेरिकेमध्ये कार बनवून भारतामध्ये विकणार, मुंबईतील बेकेसी आणि दुसरं शोरूम दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणी उभारणार. लवकरच एक्स चॅट होणार लॉन्च, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी केलं लॉन्च, तर एक्स चॅट मोबाईलसाठी नंबरची आवश्यकता नसेल. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन सुधांशु शुक्ला यांचे अंतराळ मिशन पुन्हा एकदा लांबणीवर, मिशन 10 जून रोजी होणार लॉन्च. शुभांशु शुक्ला पायलट म्हणून अंतराळामध्ये जाणार. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रासोबत लग्नबंधनात अडकल्या, जर्मनीमध्ये विवाह सोहळा संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल.
अभिनेता प्रसाद ओक यांना निळूफुले कृतज्ञता सन्मान 2025 घोषित. पुरस्कार सोहळा 7 जून 2025 रोजी पुण्यामध्ये पार पडला. देशामध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4,302 वर. महाराष्ट्रामध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 19 तर एकूण 510 कोरोना बाधित. सर्वात जास्त बाधित असलेल्या रुग्णसंख्या ही केरळमध्ये. अमरावतीमधील दर्यापूर तालुक्यामध्ये अभिनव पद्धतीने लग्न सोहळा संपन्न. सोहळ्यामध्ये नवदाम्पत्यासह 340 वऱ्हाडींनी केलं रक्तदान. 11 शेतकऱ्यांना लग्नामध्ये भेट तर नवरा नवरीची बैलगाडीतून एंट्री. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये शहर आणि ग्रामीण पोलीस आणि शांतता समितीची बैठक. कायदा आणि सुव्यवस्था राखून सण शांततेमध्ये साजरा करण्याचं वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैशाली पाटलांचं आवाहन. अकोल्यामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक. तर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी शांतता समितीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचं मंथन. एलिफंटा बेटावर उभारणार नवी जेट्टी. पर्यटकांसाठी निवारा शेड, स्वच्छतागृह आणि बैठकांची व्यवस्था. तर जेट्टी उभारण्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता. पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत पब बार सुरू राहिले तर पोलीस निरीक्षकावर होणार कारवाई. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पोलिसांनाच इशारा. हिंगोली सेनगाव नगरपंचायतीची प्लास्टिक प्रदूषणाच्या विरोधात मोठी कारवाई. तर 380 किलो प्लास्टिक जप्त करत केली कारवाई. जळगावच्या आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी उद्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार. संत मुक्ताईंच्या मंदिरामध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी. राज्यातून निघणाऱ्या मानाच्या 7 पालख्यांमध्ये संत मुक्ताईच्या पालखीचा प्रथम प्रस्थानाचा मान. पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संपूर्ण तुळशी पूजा बंद करण्याची मागणी. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी तुळशी पूजा बंद करण्याची मागणी. नाशिकमध्ये गुरांच्या बाजारावर 8 तारखेपर्यंत बंदी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशांची कत्तल होऊ नये यासाठी महत्त्वाचा निर्णय. परभणीच्या पेठ बाबळगावच्या राणेर कुटुंबियांची मानाची राजाची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये राणेर कुटुंबियांचा मानाचा राजा अश्व देखील सहभागी होणार. अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या राज्यातील 34 जलाशयांचे संवर्धन करणार. त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं सरकारची अहिल्यादेवी होळकरांना अनोखी मानवंदना. जलाशयांमध्ये 3 तलाव, 19 विहिरी आणि 6 कुंड आणि 6 घाटांचाही समावेश. पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी आलेल्या हरकतींवर सोमवारपासून सुनावणी. विमानतळाला 7 गावांतील नागरिकांचा विरोध. प्रत्येक गावात आठवडाभर सुनावणी चालणार. जालन्यामध्ये 98 पाण्याचे नमुने दूषित. मे महिन्यामध्ये 873 पाण्याच्या नमुन्यांची आरोग्य विभागाच्या वतीनं तपासणी. संबंधित ग्रामपंचायतींना पाणी स्वच्छतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना. पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये वडगाव फाटा ते स्टेशन चौक परिसरामध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद. विद्युतीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज सकाळी 10 वाजेपासून ते शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस तालुक्यात 9 लेआउट रद्द. तर कर्ज काढून प्लॉट खरेदी केलेल्या नागरिक संकटात. शासनाकडे चौकशीची प्लॉट धारकांची मागणी. पुण्यामध्ये नवीन पिस्तूल परवान्यासाठी आता ब्रेक. पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले. नव्यानं परवाना देणं पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे थांबवलं. बीडच्या माजलगावमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने डांबरी रस्त्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. कार्यकर्त्यांचा आंदोलनाला मोठा प्रतिसाद. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात महायुती ठाम. समृद्धी महामार्ग पूर्ण झाला. आता लवकरच शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करू. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. फडणवीसांचं वक्तव्य. पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांच्याकडनं शिंदेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख. चूक लक्षात येताच अजितदादांनी तत्काळ चूक दुरुस्त केली. या दरम्यान फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि फडणवीसांनी अलगदच कपाळाला हात लावला. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात अमित ठाकरे यांचं सूचक वक्तव्य. ठाकरेंचे खासदार फोडायचे असतील तर ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन पेंग्विन राबवावं. मंत्री नितेश राणेंचा पुन्हा एकदा ठाकरेंवर खोचक टोला. लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी रुपये मंजूर. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं निधी मंजूर. लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वर्ग. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं शासन निर्णय जारी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.